अकोला जिल्ह्यात अंगणवाडी निधी गैरव्यवहार प्रकरणाला आता गंभीर वळण लागलं आहे। अंगणवाडी सेविकांच्या खात्यातील लाखो रुपयांच्या निधीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। तक्रारकर्ते विजय टाले आणि राजरत्न कांबळे यांनी प्रशासनाला थेट सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे। तक्रारीनुसार अंगणवाड्यांमध्ये लहान मुलांच्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी निधी मंजूर करण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी कोणतीही व्यवस्था करण्यात आली नसल्याचा आरोप आहे। या प्रकरणाची चौकशी करण्यात आली, परंतु अद्याप चौकशी अहवाल तक्रारकर्त्यांना देण्यात आलेला नाही। तसेच संबंधित अधिकारी आणि सेविकांवर कोणतीही कारवाई झालेली नसल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। यामुळे संतप्त झालेल्या तक्रारकर्त्यांनी 4 जून 2026 रोजी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे। या गंभीर इशाऱ्यामुळे अकोला प्रशासनात खळबळ उडाली असून आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। OTT न्यूज अकोला, संपादक श्रीकांत पाचकवडे। नमस्कार, मी विजयकुमार ताले व माझे सहकारी मित्र राजकुमार कांबळे साहेब, आम्ही दोघांनी अकोला जिल्ह्यातील अंगणवाडीमध्ये लहान बालकांच्या पिण्याच्या व्यवस्थेकरता झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी अकोला यांच्याकडे 14 ऑगस्ट 2025 रोजी निवेदन दिले होते। आम्ही उपोषणाला सुद्धा बसलो होतो। सलग 9 दिवस उपोषणाला बसल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांनी आम्हाला लेखी पत्रक दिलं आणि कळवलं की आम्ही एक समिती गठीत करून संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात चौकशी करू व दोषींवर कारवाई करू। परंतु त्यावर 9 ते 10 महिने उलटून सुद्धा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत दोषी अधिकाऱ्यांवर आजपर्यंतही कुठली कारवाई झाली नाही। 20 मार्च 2026 रोजी संपूर्ण जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या बद्दल झालेल्या अपराधाबद्दल चौकशी करून अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आल्या असल्यानंतर सुद्धा त्यांच्याशी भेट घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की हा अहवाल आम्हाला गोपनीय ठेवण्यात सांगितलेला आहे। परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कोणत्याच प्रकारे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं लेखी पत्र नसून तो अहवाल गोपनीय ठेवण्याचं काय कारण किंवा दोषी अधिकाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला हे पाठीशी तर घालत नाहीत ना, किंवा या प्रकरणात त्यांचे तर हात ओले झाले नाहीत ना, असा संशय आमच्या मनात येत असून चौकशी झालेल्या अहवालाची प्रत आम्हाला देण्यात यावी व झालेल्या संपूर्ण भ्रष्टाचारासंदर्भात दोषींवर कारवाई करण्यात यावी। अन्यथा येत्या 4/5/2026 रोजी राजरत्न कांबळे व मी विजयकुमार ताले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देत आहे व आमच्या मरणास मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद अकोला हे व जिल्हाधिकारी प्रशासन व भ्रष्ट अधिकारी हे जबाबदार असतील याची या प्रशासनाने नोंद घ्यावी। धन्यवाद।